नमस्कार. सर्व स्नेहीजनांना संतोष कुलकर्णी नमस्कार करीत आहे. संध्याकाळचं अभिवंदन तुम्हा सर्व वंद्य श्रेष्ठ आणि स्नेही जनांना आजचा नमस्कार. गीतेमध्ये एक श्लोक आहे, तो मी आधी आपल्याला म्हणून दाखवतो. अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तद अहं भक्तोपहतं अश्नामि ते प्रयतात्मनः. परत एकदा म्हणू. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति. आता फक्त या दोनच ओळी घेऊ. पत्रं म्हणजे पान, पुष्प म्हणजे फूल, फलं सगळ्यांना माहिती आहे, तोयं हे तोयं, यो मे भक्त्या प्रयच्छति. यो म्हणजे हे सर्व जे मला देतात, प्रयच्छति देतात, पण त्याच्या आधी एक प्रिफिक्स भगवंतानी जोडलेला आहे. तो प्रिफिक्स काय आहे? यो मे भक्त्या प्रयच्छति. भक्त्या, त्यात भक्ती शब्द आलेला आहे. मग आता इथे याला थोडं अजून विशद केलं तर पत्रं पुष्पं फलं तोयं. आता शब्दांमध्ये जात नाही आपण. हे सर्व काही किंवा काहीही, यापैकी काहीही एक, अनेक किंवा कॉम्बिनेशन देअर ऑफ, काहीही मला जर तुम्ही दिलं, पण भक्तिपूर्वक दिलं तर त्यामध्ये भक्ती आहे का, त्यामध्ये प्रेम आहे का, त्यामध्ये समर्पण आहे का, त्यामध्ये सेवा आहे का, हे महत्वाचं. आता हा श्लोक भगवंताच्या मुखातून आलेला आहे, तो तसं तुम्हाला मी सांगितलं. पण त्यावरती माऊली जे बोलले आहे ते पण पटकन आत जाणार आहे. काय म्हणतात माऊली त्याच्यावरती? येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ वाचूनी आमुचा लाग निष्कळ भक्तितत्व. हे तर अजून स्पष्ट झालं ना. येर पत्र पुष्प फळ हे तर समजलं. येर म्हणजे जे काही, यापैकी हे भजावया मिस केवळ. इथे मिस शब्दाचा अर्थ आपण निमित्त असं घेऊ. निमित्त, साधन, उपकरण असं आपण घेऊ. म्हणजे पत्र पुष्प फळ तोय हे भजाव्या मिस केवळ एक निमित्त आहे फक्त. कशासाठी? भजन करायचं. वाचून आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व. वाचून आमचा लाग, लाग म्हणजे बंध असावा, प्रेम असावं, अटॅचमेंट. या अर्थाने लाग हा शब्द इथे बहुतेक आलेला असावा. मी ज्ञानेश्वरी जे जाणकार आहे त्या ज्ञानेश्वरीत बघितलं तर असा काहीतरी अर्थ येईल. पण जसं आमचे देशपांडे काका म्हणतात की प्रत्येक शब्दाच्या मागे अर्थ लपलेला आहे. तो अर्थ आशयामधून येतो आणि तो आशय
अनुभवातून येतं. तर अनुभव जसा जसा समृद्ध होत जाईल तसा तसा तो आशय विस्तीर्ण विशाल होत जाईल. जसा जसा आशय विस्तीर्ण आणि विशाल होत जाईल तसा तसा त्याचा अर्थ आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे उमजू शकेल. कारण आपण फक्त शब्दांमध्ये जर गेलो तर फारसा हाती लागणार नाही. आवश्यक आहेच आहे, शब्द आवश्यक आहेतच, कारण शब्द हे माध्यम आहे. शब्द हे एक व्हेकल सारखे आहेत, एक गाडी सारखे आहे. त्या गाडीवरती अर्थ आरूढ झालेला आहे. पण विशेष करून भगवद्गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्येही असे ज्ञाते लोक असं सांगतात की भगवद्गीतेमधला कुठलाही शब्द जर बघितला तर वरवर त्याचा एक रूढ अर्थ जो असतो समाजामध्ये तो एक अर्थ, पण त्याच्या मागे भगवंताने चिंतलेला अर्थ हा वेगळा असू शकतो. त्या हिशोबाने भगवद्गीतेचं किंवा ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं पाहिजे, परिशीलन केलं पाहिजे. मी कुठे चाललेलो आहे तुम्हाला समजतंय का काही? मलाही समजत नाही. माझ्या मनातला भाव कदाचित तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे परत जर वरती गेलो, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती, म्हणजेच तुम्ही आरती, स्तोत्र, श्लोक, ऋचा काहीही म्हणा, त्यामागे भक्तीचा जर अंश नसेल, भक्तीचा जर त्याला स्पर्श नसेल तर म्हणतात ते निष्कळ भक्ती तत्व. माऊली म्हणतात वाचूनी आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व. आणि म्हणूनच मला बऱ्याच वेळेला माझ्या मनात अशी भावना येते की परिक्रमा करत असताना जेव्हा मंदिरांमध्ये मंगल भवन अमंगल हारी द्रवहुसो दशरथ अजिर बिहारी, हे जेव्हा मी ऐकतो किंवा सुंदर कांड चाललेलं असेल आणि मग प्रबिसी नगर की जे सब काजा हृदय राखी कौशलपुर राजा, गरल सुधारी पुकर ही मिताई, गोपद सिंधु अनल शीतलाई, किंवा दीन दयाल बिरुदु संभारी, हरहु नाथ मम संकट भारी. तेव्हा का कुणास ठाऊक मला त्या पूर्ण आसमंतामध्ये असा साक्षात भक्तिभाव असा मूर्त रूपाने उतरलेला दिसतो. म्हणजे सिंप्लिसिटी तिथे. शास्त्र, व्याकरण, दीर्घ, ह्रस्व, लघु, गुरु, स्वरित, उदात्त, अनुदात्त हे सगळं नाहीये तिथे, पण तो भाव आहे. या सगळ्यांच्या मी विरुद्ध आहे असं नाही. परफेक्शन हवंच, शास्त्रोक्त असलेलं चांगलंच, पण त्या शास्त्रोक्त राहण्याच्या तळमळीमध्ये, गडबडीमध्ये, धडपडीमध्ये, लालसेमध्ये आपण कुठे मूळ भक्तिभावापासून दूर तर जात नाहीये. हे आपल्याला बघून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. हे सगळं तुम्हाला मी का सांगतोय की रिछाई गावाहून आपण निघालो
आणि पुढे येणार आहे ब्रह्मणी गाव. ब्रह्मणी गावामध्ये मिळणार आहे आपल्याला एक दत्त मंदिर. त्या दत्त मंदिराच्या तिथे धर्मशाळा आहे. धर्मशाळेच्या तिथे डॉक्टर प्रल्हाद पटेल यांची डिस्पेन्सरी आहे. मग हे का सांगतोय मी, तर अजून तिथपर्यंत पोचलेलो नाही आपण. तिथे पोचतोय आपण, पण तिथे पोचण्याच्या अगोदर मित्रांनो, आम्ही रिक्षा येऊन सकाळी सकाळी निघालो 8, 8:15 वाजता. सकाळी जेव्हा निघालो तेव्हा आदल्या दिवशी पूर्ण भंडारा वगैरे झालेले असल्यामुळे, जसं संडे असलं की कसे लोक चिडीचूप सगळे झोपलेले असतात 8, 8:30, 9 पर्यंत, असं नॉर्मल पद्धत असते. तसं त्या दिवशी तिथे सकाळचं वातावरण होतं. सगळं उत्साह, 7 दिवसापासून चाललेलं हरिनाम संकीर्तन पूर्ण झालेलं होतं. भंडारा झालेला होता. भजन मंडळींना विदाई देऊन त्यांची विदाई झालेली होती. त्यामुळे सगळे लोक घरच्या आरामात झोपलेले होते. आम्ही मात्र पुढच्या स्टेशनला गाठायचं म्हणून सकाळी लवकर उठलो, नेहमीप्रमाणे रेडी झालो. आरती पूजन आमचं केलं गच्चीवरती. तुम्हाला फोटो दाखवला होता मागच्या वेळेला. आणि मग आम्ही निघालो. कोणीच नव्हतं घरात जागा, त्यामुळे चहाचा काही प्रश्नच येत नाही. एक माताजी मात्र जाग्या झालेल्या होत्या 7, 7:30ला. मग त्यांना सुषमा जाऊन सांगून आले की मैयाजी अभी हम लोग निकलते हैं नर्मदे हर. तर त्यांनी पण नर्मदे हर करून दिलं. त्यामुळे आमचा क्लिअर होतं आता निघायचं म्हणून. आम्ही तरी आम्हाला निघता निघता 8 वाजले. मग तिथून निघून आम्ही चालत चालत या ब्रह्मणी गावात आलो. आता ते ब्रह्मणी असायला पाहिजे, पण तिथं सगळीकडे बहमाणी गाव असं लिहिलेलं होतं. तसंच मी लिहिलेलं आहे आणि तसंच मी बोलतो आहे. तिथे दत्त मंदिर, तिथे डॉक्टर प्रल्हाद पटेल यांना जाऊन आम्ही भेटलो रीतसर. त्यांनी चहा वगैरे अगदी लगेच ऑफर केला आम्हाला. छोटीशी रूम होती ती. पण त्याच्या आधी महत्त्वाचं काय झालं की रिछाई आणि या ब्रह्मणी गाव याच्यामध्ये आम्ही असं एका अरुंद रस्त्यावरनं चालत होतो. 8 फुटाचा रस्ता होता, डांबरी रस्ता होता. डावीकडे अशी एक उंच टेकडी होती. उंच टेकडी म्हणजे पर्वतीच्या निम्मी, समजा तुम्ही पर्वतीच्या निम्मी एक टेकडी. आणि आम्ही दोघं पूर्ण रस्त्यावर, आम्ही दोघंच. खालच्या डाव्या बाजूला थोडी अशी दुकानं वगैरे होती, किराण्याचं, बिस्किटांचं, पानाचं वगैरे असं दुकान होतं. आणि डाव्या बाजूला अशी टेकडी होती. तेवढ्यात वरतून आवाज आला, टेकडीच्या वरून, नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर, नर्मदे हर. एक गृहस्थ तिथे अगदी त्या टेकडीच्या कोपऱ्यावर येऊन असे हात दाखवत होते, नर्मदे हर, नर्मदे हर, आ जाओ आ जाओ, इधर से आ जाओ. म्हटलं बाबाजी हमको आगे जाना है, चाय पी के जाओ, चाय पी के जाओ. अरे बापरे, चहाचं आमंत्रण तर नाकारायला नको, कारण चहा तसाही घेतलेला नव्हता. तुम्हाला जर आठवत असेल तर रिछाईला आपल्याला निघताना चहा मिळालेला नव्हता, कारण ती व्यवस्था मैयाने इथे केली होती. ते गावाचं नाव मला लक्षात नाही, पण ब्रह्मणी गावच्या अलीकडचं, रिछाईच्या पलीकडचं. तो गृहस्थ आवाज देऊन झाले वरतून. खालून बघितलं साधारण एक 40-45चा माणूस वाटला तो. सुषमाला म्हटलं काय करायचं. म्हणत चला, आपला चहा झालेला नाही आहे, चला. आता समोर पूर्ण असं उंच डोंगर, चढायला काही वाट नाही. त्यांनी वरतूनच असा हात दाखवलं, पिछे से आओ, पिछे से आओ मैयाजी, रस्ता आहे. मग आम्ही थोडंसं वळलो. एक अगदी व्यवस्थित कॉन्क्रीटचा रोड वर जाताना दिसला. असा स्लोपिंग रोड होता, खूप उताराचा, पण कॉन्क्रीटचा असल्यामुळे अगदी व्यवस्थित काठी टेकत टेकत आम्ही वरती पोहोचलो. टेकडीच्या अगदी टॉपला एक कौलारू घर, 4-5 खोल्या, समोर असं स्वच्छ अंगण. म्हणजे कौतुक करायला शब्द नाही माझ्याकडे. अंगण नुसतं स्वच्छ नव्हतं, त्या अंगणातली प्रत्येक भिंत अशी एक मुंडेर असते. मुंडेर माहिती आहे का तुम्हाला? एक 2-2.5 फुटाची चारी बाजूला पॅरापेट ज्याला आपण म्हणतो, जी गच्चीवरती असते तशी
त्या टेकडीच्या आणि त्यांच्या घराच्या तिथे अशी एक मुंडेर होती, चांगली 1.5 फूट रुंद. आणि त्या प्रत्येक ठिकाणी बरं का, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी शेणाने स्वच्छ सारवलेलं आणि त्याच्यावरती गेरूनी असं काही काही चित्रकारी त्याच्या केलेली होती. सुंदर, म्हणजे तिथे असं स्वच्छता म्हणजे काय ते त्याकडे बघून काही आवश्यकता नाही. तिथे सिरामिक टाईल्स, विट्रियस टाईल्स, मार्बल, ग्रनाईट हे शब्दही तिकडे ऐकलेले नसतील, पण जी स्वच्छता आम्हाला तिथे आढळली मित्रांनो, ती वाखाणण्याजोगी होती. तिथे समोर आम्हाला लगेच चारबाईवरती बसवलं त्यांनी. महाराज जी चाय तो लो, बिना चाय के कैसे जा रहे हो? ठीक आहे. चहा आला. चहा येईपर्यंत त्या गृहस्थांनी आम्हाला जी बातमी दिली, इन्फॉर्मेशन दिली की ते गृहस्थ कालच परिक्रमेहून आलेले होते. पायी परिक्रमा करून ते गृहस्थ कालच आले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी संपूर्ण गावाला आपल्याकडे जेवायला बोलवलं. म्हणजे आज ज्या दिवशी आपण त्यांना सकाळी भेटलो होतो त्या दिवशी संध्याकाळी सगळं गाव त्यांच्याकडे जेवायसाठी येणार होतं. मग त्याचं एक पोस्टकार्ड त्यांनी मला दाखवलं. पोस्टकार्ड म्हणजे पोस्टाने पाठवायचं नाही, पण असं एक व्हाईट कार्ड कि श्रीमान अमुक तमुक, आता मी नाव विसरलो, इन्होंने अपनी नर्मदा परिक्रमा इतने इतने दिनों में पूरी की, उनका आगमन हो गया है और इस उपलक्ष्य में नर्मदा मैया की कृपा से आप सब सादर आमंत्रित हो. तर तो आम्हाला आग्रह करत होता की थांबा तुम्ही रात्रीचं. म्हटलं बाबा रे, आम्हाला बरंच पुढे जायचंय, मी ऑलरेडी लेट चाललेलो आहोत. पण जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छते, तो भक्तिभाव त्या गृहस्थांच्या चेहऱ्यावरती दिसत होता. स्वतः परिक्रमा करून आलेला होता, त्यामुळे त्याला माहिती होतं की परिक्रमा म्हणजे काय, परिक्रमावासी म्हणजे काय, परिक्रमावासी कुठल्या परिस्थितीमधून जात असतात. त्यामुळे त्यांनी आग्रहाने आम्हाला तिथे बसवलं. चहा तर झालेला होता, पण नंतर त्यांनी अशा या आकाराच्या पुऱ्या बायकोकडनं लगेच तळवून घेतल्या. त्या पुऱ्या आणि त्याच्याबरोबर मिरच्या, दुसरं काहीच नव्हतं. त्यामुळे पुरीवरती मिरची वाढली तिने. मग आम्ही एवढी मोठ्या साईजच्या 2 पुऱ्या तिने हातामध्ये दिल्या, त्याच्यावरती मिरची ठेवली. बापरे, काय ती अप्रतिम चव, म्हणजे ती नुसती चवच घेऊन बघावी, त्याला दुसरं काही उपमा देऊ शकत नाही. जसं 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, माऊली म्हणते, राम रावण भिनले कैसे, जैसे राम रावण भिनले समरी. म्हणजे राम रावणाचे युद्धाचं कशाची, त्याला तुलना कशाशी करणार, तर त्याची उपमा त्यांनी हीच दिली की जैसे राम रावण भिनले समरी. अजून काय पाहिजे? राम रावणांचं युद्ध कसं झालं हे सांगायचं असेल तर राम रावणांचं युद्ध जसं झालं तसंच ते युद्ध झालं. म्हणून त्या गृहस्थांचा तो भक्तिभाव ऐकला, वाचला, बघितला. मग मला ती माऊलींची ओवी आठवली. येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ, वाचून आमचा लाग निष्कळ भक्तितत्व. म्हणजे त्या गृहस्थांनी अगदी चांदीच्या मोठ्या ताटामध्ये सगळे पंचपक्वान्न वाढून नैवेद्य करून जरी दाखवलं असतं तरी एवढं समाधान प्राप्त नसतं. या समाधानाचं मी तुम्हाला सांगतोय, कारण त्याच्या मागचा त्याचा जो चेहरा होता, भक्तीने ओथंबलेला चेहरा, त्याचाच नाही, त्याच्या गृहिणीचा पण चेहरा. ते छोटे छोटे पोरं आमच्या अवतीभोवती त्यांचे फिरत होते, त्यांच्या चेहऱ्यावरती एक नितांत आदर. आणि हे परिक्रमेत तुम्हाला सर्वत्र दिसेल. छोटे छोटे मुलं, ते पण आपल्याकडे त्या आदरयुक्त भावनेने बघतात. ते बघून मैयाविषयी श्रद्धा आपली अजून बळकट होते. तर त्या मैयाचं नामस्मरण केल्याशिवाय आपण काय, तीच आहे सगळी भगवती, तीच आहे, तीच
आणि म्हणून चितळे मैया जसं म्हणाल्या की सांगणारी तीच आणि ऐकणारी तीच, अशी ती नर्मदा मैया. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकल कन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.